माझी बायको 16 वर्षाची होती, म्हणून मी अजून 1-2 वर्ष तिच्यापासून लांब राहायचं ठरवलं. पण ती माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती. ती तर अंगाने 22-23 वर्षाची वाटत होती. तिचं बहरलेलं आणि गुबगुबीत तारुण्य मला स्वस्थ बसू देत नव्हतं. ती तिच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करायची, तर ती तेवढीच माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायची. एका रात्री तर तिने चक्क मला. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि माझं मन करत नव्हतं की माझ्या नवरीजवळ जावं. माहीत नाही लग्न झाल्यानंतर कधीपासून ती माझी वाट पाहत माझ्या खोलीत अगदी नटून थटून बसली होती. माझं वय 25 वर्ष होतं आणि या वयात प्रत्येक मुलाची इच्छा असते की त्यांचं लग्न व्हावं. आणि आज माझं लग्न झालं होतं. माझं लग्न अगदी खूपच साध्या पद्धतीने झालं होतं. लग्न होतं म्हणून घराला थोडाफार रंग काम केलं होतं आणि खूप मोजकेच पाहुणे होते, जेणेकरून असं वाटावं या घरामध्ये लग्न आहे. ते घर माझं नव्हतं, तर माझ्या आत्याचं होतं. माझ्या आत्याच्या नवऱ्याचं खूप वर्षापूर्वी निधन झालं होतं आणि माझी आत्या एकटीच होती. मी देखील एकटाच होतो. त्यामुळेच आत्या मला म्हणाली की तू माझा मुलगा होऊन राहा. मला कोणीच मुलगा नाही. मला देखील घराची गरज होती आणि आत्याला आधाराची गरज होती. त्यामुळे मी मनात कोणतीही शंका न ठेवता तिथे राहायला आलो. मी मागच्या 2 वर्षापासून त्या घरात राहत होतो. तिथे आत्या आणि आत्याची लहान मुलगी राहत होती. मी तिला अगदी लहान मुलीप्रमाणे समजायचं, परंतु ती 12 वर्षाची मुलगी आज 2 वर्षानंतर माझ्या नवरीच्या वेशात माझ्या खोलीत बसली होती. परंतु माझ्या मनात देखील नव्हतं की माझं लग्न आत्याच्या 16 वर्षाच्या मुलीसोबत होईल. ती आतमध्ये खोलीत बसलेली होती आणि मी बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसलो होतो आणि आत्या कदाचित झोपायला गेली होती. थोडे बहुत पाहुणे होते, ते देखील त्याच्या घरी परत गेले. परंतु मी या विचारात होतो की खोलीत जाऊ की नको. मला खूपच वाईट वाटत होतं की मी एका 16 वर्षाच्या मुलीजवळ जावं आणि तिच्यासोबत बायकोप्रमाणे वागावं, कारण की ती जशी होती ती लहान मुलगी होती. मी फक्त आत्याच्या म्हणण्यावरच हे लग्न केलं होतं. जर ती वयाने जरा मोठी असती तरी देखील मी या लग्नामुळे खुश झालो असतो, कारण की ती खूपच चांगली मुलगी होती आणि मग मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मला प्रॉब्लेम फक्त नेत्राच्या कमी वयामुळे होता. यापेक्षा जास्त मला कोणताच प्रॉब्लेम नव्हता. परंतु आत्याने अशा प्रकारे मला इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं की मी नकार देऊ शकलो नाही. मी तर आत्याला हे देखील सांगितलं होतं की मी नेत्रासोबत साखरपुडा करतो, परंतु लग्न आपण सध्या नको करू. जेव्हा ती 18 वर्षाची होईल तेव्हा तू आमचं लग्न करून दे. परंतु ती बोलू लागली की नाही, मला तिचं आजच लग्न लावून द्यायचं आहे. मला ही लग्नाची गोष्ट समजत नव्हती. अगदी एकाच घरात राहत होतो. असं नव्हतं की नेत्राला दुसऱ्या घरात जायचं होतं. लग्न सध्या न करण्याबाबत माझं फक्त एकच म्हणणं होतं की आम्ही दोघं जसे इतर नवरा बायको एकत्र राहून त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतात, तशी सुरुवात आम्ही आता कशी करणार. जेव्हा नेत्रा मोठी होईल तेव्हा आम्ही आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात करू. याचा अर्थ इथून पुढे 4-5 वर्षानंतर जेव्हा ती 18 वर्षाची होईल तेव्हा आम्ही आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात करू. कारण की मी इतक्या छोट्या मुलीसोबत लग्न करणार हे अगदीच बेकायदेशीर मानलं जात होतं आणि हे तर खरंच बेकायदेशीर होतं. त्यामुळे शांतपणे आत्याने कोणालाही न समजता अगदी विश्वासातल्या माणसांच्या उपस्थितीत आमचं लग्न लावून दिलं. कारण की जर पोलिसांना समजलं असतं तर पोलीस आमच्या घरी आले असते. कारण की आता या बालविवाहावर कठोर कारवाई केली जात होती आणि मी हे अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्यामुळे खूपच घाबरलो देखील होतो. जर याबद्दल कोणाला समजलं असतं तर माझं करिअर देखील बर्बाद झालं असतं. जर कोणी पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली की एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न केलं आहे तर नक्कीच मला शिक्षा मिळणार होती. मी असाच विचार करत हॉलमध्ये सोफ्यावर बसलो होतो की माझ्या आत्याच्या खोलीचा दरवाजा उघडला. ती बाहेर आली आणि माझ्याकडे हैराण होऊन पाहू लागली. मला बोलू लागली, तू अजूनही तुझ्या नवरीजवळ गेला नाहीस का? ती वाट पाहत आहे तुझी. आत्याच्या तोंडून हे बोलणं ऐकून माहीत नाही का मला खूपच विचित्र वाटलं. मी माझ्या मनामध्ये प्रश्नाचे उत्तर तयार करत होतो. मी विचार करत होतो की आत्याला काय उत्तर देऊ. मी तिला काय सांगणार होतो की मला नवरीजवळ जायचं नाही. जर ती खरंच नवरी होण्याच्या योग्यतेची असती तर मला तिच्याजवळ जायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. परंतु ती तर एक छोटीशी 16 वर्षाची मुलगी होती. मी म्हणालो, माझी तब्येत थोडी ठीक नाही. तेव्हा आत्या बोलू लागली, कोणताही बहाणा चालणार नाही, तुला नवरीजवळ जावं लागेल. मी खूपच आशेने माझ्या मुलीचं लग्न तुझ्यासोबत लावून दिलं आहे. अशा प्रकारे तू माझ्या मुलीचा तिरस्कार करू शकत नाहीस. तिला तुझ्यापासून लांब ठेवू शकत नाहीस. तिला लांब ठेवण्याचा प्रश्न कुठे होता
तिला कदाचित माझं म्हणणं समजत होतं, परंतु ती समजून घ्यायला तयार नव्हती. नाईलाजाने मला तिथून उठावं लागलं आणि नेत्राजवळ जावं लागलं. जसा मी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा पाहिलं की नेत्रा अगदी व्यवस्थित नवरीच्या वेशात तयार होऊन बसली होती. मला नेत्राबद्दल खूप वाईट वाटलं. ती छोटीशी लहान मुलगी होती. आत्याच्या हट्टामुळे आम्ही दोघं या विचित्र बंधनात अडकलो होतो. परंतु मी निर्णय घेतला होता की मी तिच्यासोबत काहीही वाईट करणार नाही आणि मी तिच्याजवळ जाऊन उभा राहिलो, परंतु बसलो नाही. मी तिच्यासोबत काहीच बोललो नाही. ती नजर खाली घालून बसली होती. ती त्यावेळेला इतकी सुंदर दिसत होती की मी तिच्या त्या सौंदर्याला शब्दात सांगू शकत नाही. तिचं वय 16 वर्ष होतं, परंतु तिचा मेकअप अशा प्रकारे केला होता की ती तिच्या वयापेक्षा मोठी वाटत होती. परंतु मेकअपने काय होतं, ती प्रत्यक्षात तेवढी मोठी तर नव्हतीच आणि मी कसं तिच्यासोबत संबंध ठेवणार होतो. मी शांतपणे उशी उचलली आणि समोर सोफा होता. मी तिथे जाऊन झोपलो. तेव्हा ती हैराणीने मला पाहू लागली. मग थोड्या वेळानंतर बोलू लागली, तुम्ही बेडवर झोपा. सोफा खूपच छोटा आहे. तुमचं अंग दुखेल. तुम्हाला झोपायला त्रास होईल. तिचं बोलणं ऐकून मी हैराण झालो. ती होती तर लहान, परंतु तिचं बोलणं मात्र मोठ्या माणसासारखं होतं. मला वाटलं की ती माझ्याजवळ यायला घाबरेल. त्यामुळे मी सोफ्यावर झोपण्याचा निर्णय घेतला. परंतु जेव्हा ती स्वतः बोलत होती की मला कसलीच भीती नाही, तेव्हा मला देखील आरामाची गरज होती. मी सकाळपासून खूपच थकलो होतो. मी उशी पुन्हा माझ्या जागेवर ठेवली आणि डोळे बंद करून झोपलो. माझे डोळे बंद होते, परंतु माझं डोकं चालू होतं. मला जाणवलं की नेत्रा अजूनही बसलेलीच आहे. ती माझी वाट पाहत होती का? मी डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती मलाच पाहत होती. मग तिला म्हणालो, तू हा वजनदार शालू, तुझा मेकअप वगैरे सगळं चेंज कर आणि येऊन झोप. मला देखील झोप येत आहे. परंतु मला माहिती नाही का असं वाटलं की माझं ते बोलणं ऐकून ती उदास झाली. खरं तर माझं ते बोलणं ऐकून तिला बरं वाटायला हवं होतं. माझ्या हिशोबाने तर या अशा संबंधाबद्दल तिला काहीच माहीत नसेल, कारण ती खूप लहान होती. थोड्या वेळानंतर ती वॉशरूममध्ये गेली. तिने तिची साडी बदलली आणि माझ्या साईडला येऊन झोपली. मी उठून लाईट बंद केली, परंतु थोड्या वेळानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिने मला घट्ट मिठी मारली आणि तिने तिचे ओठ माझ्या ओठांवर ठेवले. हिचं हे वागणं मला खूपच उत्साहित करत होतं. माझ्यासमोर एक मुलगी होती आणि ती देखील अगदी माझ्या हक्काची. जर माझी इच्छा असती तर मी तिच्याकडून माझा अधिकार हक्क वसूल करू शकलो असतो, पण मला अजून प्रॉब्लेममध्ये पडायचं नव्हतं. त्यामुळेच तिच्यापासून माझी सुटका करून घेतली आणि सोफ्यावर जाऊन पडलो. पूर्ण रात्र मी बेचैन राहिलो. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला उठायला खूप उशीर झाला होता. तेव्हा मी पाहिलं तर नेत्रा झोपलेली होती. मी आरामात उठलो आणि घरातून बाहेर निघालो. मी नोकरीच्या शोधात होतो की मला लवकरात लवकर नोकरी मिळाली, कारण नेत्राच्या तशा वागण्याने मी खूप बेचैन झालो होतो. मग मी कसं तिच्यासोबत इतकी वर्ष एका खोलीत घालवू शकतो? मी विचार केला की मी आत्यासोबत बोलेन आणि सांगेन की आमची खोली वेगळी कर. जेव्हापर्यंत ती 18 वर्षाची होत नाही. नेत्रा एक गोऱ्या रंगाची खूप सुंदर अशी मुलगी होती, एखाद्या भावलीप्रमाणे दिसायला, परंतु मी नेहमी तिला एखाद्या लहान मुलीप्रमाणे ट्रीट केलं होतं. मी नेत्रासोबत जास्त काही बोलायचो नाही. मी 2 वर्षापासून या घरात असं राहत होतो जसं काय मी या घरात उपस्थित नाही. पूर्ण दिवस मी घराच्या बाहेरच असायचो आणि फक्त जेवणासाठी आणि झोपण्यासाठीच घरी यायचो, किंवा आत्या काही काम सांगायची तेव्हा सामान घेऊन घरी यायचो, किंवा तिची कधी छोटी मोठी कामं करायचो. मी उगाचच गरज नसताना घरात बसून राहणारा मुलगा नव्हतो. मी घरातून बाहेर निघायचो ते कामाच्या शोधात. नोकरी तर मला मिळतच नव्हती, परंतु काही ना काही छोटी मोठी कामे मी नक्कीच करायचो, जेणेकरून काही पैसा हातात येईल. आत्याच्या घरामध्ये माझं आयुष्य अगदी आरामात सुखात जात होतं की इतक्यात एके दिवशी आत्याने माझ्याकडे अशी मागणी केली ज्याचा मी विचार देखील करू शकत नव्हतो. आत्याची तब्येत थोडी खराब झाली होती. तेव्हा तिने मला बोलावलं आणि बोलू लागली, माझ्या आयुष्याचा काही भरोसा नाही. माझी इच्छा आहे की तू माझ्या मुलीसोबत लग्न करावं. आत्याच्या त्या बोलण्याने मी अगदी हैराण झालो होतो, कारण की तिची मुलगी फक्त 14 वर्षाची होती आणि मी 25 वर्षाचा एक धष्टपुष्ट तरुण होतो. परंतु आत्याने तर या गोष्टीचा खूप मोठा इश्यू बनवला होता. तिने रडायला सुरुवात केली. खूप दिवस मला इमोशनल ब्लॅकमेल करतच राहिली. मला नकार देताना देखील खूपच वाईट वाटत होतं, कारण की मी 2 वर्षापासून आत्याच्या घरी राहत होतो, त्यांचेच खात होतो. त्यांचे उपकार देखील माझ्या डोक्यावर होते. तिथे कोणाच्याच प्रकारचा त्रास नव्हता. त्याशिवाय माझ्याकडे फक्त एक मामाचं घर होतं आणि तिथे मला दिवसरात्र अपमानित केलं जात होतं. प्रत्येक वेळेला मला घालून पडून पाडून बोललं जात होतं. त्या मनाने इथे मी अगदी शांततेत आणि आरामात राहत होतो.
मी आज विचारत होतो की काही ना काही व्यवसाय सुरू करावा आणि जेव्हापर्यंत माझ्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत मी आत्याच्या घरी राहील आणि जे पैसे मी थोडे बहुत ऑनलाईन कमवत होतो आणि काही कोर्सेस शिकवून कमवत होतो ते पैसे मी माझ्याकडे सांभाळून ठेवत होतो, जेणेकरून जास्तीत जास्त पैसे जमा व्हावेत आणि मी त्या पैशातून व्यवसाय सुरू करावा आणि मग त्यानंतर स्वतःचं घर घेईन, नाहीतर भाड्याचं घर घेईन, परंतु स्वतःचा राहण्याचा बंदोबस्त नक्कीच करेन. परंतु मी इतक्या लवकर खर्च करू शकत नव्हतो. मी तर खाण्यापिण्याच्या गोष्टीवर देखील खर्च करत नव्हतो. परंतु आत्याने माझ्यासमोर एक अशी अट ठेवली की ज्याला मी नाही स्वीकारू शकत होतो आणि नाही नकार देऊ शकत होतो. जर मी नकार दिला असता तर नक्कीच आत्याच्या घरामध्ये माझ्यासाठी कोणतीच जागा राहिली नसती किंवा असेही होऊ शकलं असतं की त्यांनी मला तिच्या घरात ठेवलं असतं, परंतु त्यानंतर मी तिच्या नजरेला नजर मिळू शकलो नसतो. खूप विचार केल्यानंतर मी होकार दिला. परंतु माझी अट ही होती की आमचा संसार 5 वर्षानंतर सुरू होईल. परंतु आत्याच्या बोलण्याने तर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं. जेव्हा ती बोलू लागली की नाही, साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी होईल, कारण मला तुझ्यावर काही भरोसा नाही. जर तुला दुसरी मुलगी आवडली तर माझ्या मुलीसोबत साखरपुडा मोडून तिला सोडलं आणि दुसऱ्या मुलीमागे लागला तर मी काय करणार? कारण की तू आता तरुण आहेस. कोणतीही मुलगी तुला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवू शकते आणि मग माझ्या मुलीचं तर आयुष्य बर्बाद होऊन जाईल. मग खूप विचार केल्यानंतर मी नेत्रासोबत लग्न करायला होकार दिला आणि लग्नासाठी देखील तयार झालो, कारण की माझ्याजवळ राहण्यासाठी दुसरी कोणतीच जागा नव्हती. जितके पैसे मी जमा केले होते ते घर घेण्यासाठी पुरेसे नव्हते आणि जर त्या पैशाचं घर घेतलं असतं तर मग मी खाण्यापिण्याचं काय केलं असतं? खूप साऱ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मी नेत्रासोबत लग्न करून त्यालाच माझं नशीब समजलं. विचार केला, फक्त अजून काही वर्ष वाट पाहतो, ती मोठी होईल तेव्हा ठीक आहे. माझं आयुष्य नेत्रासोबत अगदी आरामात घालवीन किंवा असेही होऊ शकतं की मोठी होऊन नेत्राचं मन बदलेल आणि तीच हे लग्न मोडेल. मग तर माझा मार्ग आपोआप मोकळा होईल. परंतु नेत्राच्या भावना मला दुसरंच काहीतरी दर्शवत होत्या. ती इतकी देखील लहान नव्हती जितकी लहान मी तिला समजत होतो. मला जाणवलं की ती कोणत्या ना कोणत्या बहाण्याने माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती. परंतु काही दिवसानंतर माझा हा विचार देखील चुकीचा ठरला. मला बळीचा बकरा बनवण्यात आलं होतं, कारण मी पाहिलं की नेत्राची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती. त्यामुळे मला तिला दवाखान्यात घेऊन जावं लागलं. परंतु नेत्रा आणि आत्या मला तिच्यासोबत दवाखान्यात जाण्यास नकार देत होत्या. मला मात्र दोघीचं वागणं विचित्र वाटत होतं, म्हणून मी जबरदस्तीने तिला माझ्यासोबत घेऊन आलो. पण चेकअपनंतर डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून माझ्यावर आभाळ कोसळलं. कारण डॉक्टर बोलू लागले की तुझी बायको गरोदर आहे. हे ऐकून तर माझं डोकं घरघरू लागलं. मी जिला लहान मुलगी समजत होतो तिच्याजवळ जात नव्हतो. तिने इतक्या लहान वयात हे संबंध निर्माण केले होते आणि तिचा गुन्हा माझ्यापासून लपवण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं होतं. आत्याचा तो गोलमाल मला आता समजला होता. नेत्राचा माझ्याजवळ येणं मला आता समजलं होतं. माझं डोकं फिरलं की इतक्या लहान वयात नेत्रा हे सर्व कसं काय करू शकते. डॉक्टर बोलू लागले की तुमची बायको अल्पवयीन आहे, तिची खूप काळजी घ्या, नाहीतर डिलिव्हरीच्या वेळेला खूपच अडचणी येतील. मी जेव्हा घरी परत आलो तेव्हा नेत्राला खोलीत घेऊन गेलो. तिला बेडवर नेऊन आपटलं. मी म्हणालो की मला माहीत नव्हतं की इतक्या लहान वयात तू हे असं सर्व करू शकतेस. तुला आणि आत्याला मीच सापडलो होतो का तुझं हे पाप लपवण्यासाठी? ती रडू लागली, बोलू लागली, माझा काहीच द्वेष नाही. आमच्या शाळेतील माझ्या एका मित्राने मला एकदा त्याच्या घरी बोलावलं आणि त्याने माझ्यावर जबरदस्ती करून तिथून पळून गेला. सर्व ऐकून आता माझं डोकं गरगरायला लागलं होतं. दुसऱ्याच्या पापाची शिक्षा मला भोगावी लागणार होती. मी एक निर्णय घेतला आणि आत्याला म्हणालो की तू मला तुझ्या घरात राहायला जागा दिलीस म्हणून मी तुझ्या इच्छेखातर नेत्रासोबत लग्न केलं. पण आता हे सगळं समजल्यावर मी तिच्यासोबत संसार करू शकत नाही. माझं बोलणं ऐकून माझ्या आत्याला खूपच घाम फुटला आणि ती जमिनीवर कोसळली. तिला खूप मोठा धक्का बसला होता आणि तेव्हाच ती हार्ट अटॅकने मरण पावली. आता मला नेत्राला माझी बायको म्हणून स्वीकारावं लागणार होतं, कारण आता माझ्याशिवाय तिचं या जगात कोणीच नव्हतं आणि मला देखील. मग मी ठरवलं, माझ्या नशिबात हेच लिहिलं असेल तर मला आता हे सगळं स्वीकारावंच लागेल. त्याशिवाय माझ्याजवळ दुसरा कोणता पर्याय देखील नव्हता. नेत्रा तशी खूप सुंदर आणि समजूतदार मुलगी होती, त्यामुळे त्यानंतर तिने माझ्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही. आता हळूहळू तिने माझं मन जिंकलं होतं. काहीच महिन्यानंतर तिने गोडस मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर माझा आणि नेत्राचा खरा संसार सुरू झाला.